कधी खोटं बोलत नाही, कधी कुणाचं वाईट करत नाही आणि स्वतःचं काय खरं बोलतो, खरं जगतो आणि स्वतः उपाशी राहून जगावर उपकार करतो, जगाला प्रेम देतो। आता दोन माणसं, एक म्हणजे पहिलं तुम्हाला सांगितलं ते अशुद्ध आणि आता जे सांगितलं ते शुद्ध अंतःकरण। शुद्ध अंतःकरण म्हणजे शुद्ध अंतःकरण ज्याचे जे ज्या चित्तानं भ्रांती टाकून दिली, खोटं टाकून दिलं, खोट्याच्या मागं तो ते अंतःकरण किंवा ते अंतःकरण तर खोट्याच्या मागं जात नाही, ते अंतःकरण मोहाच्या मागं जात नाही, नाही का? आणि काय आहे ते अंतःकरण जगाचा विचार करण्यापेक्षा आत्मतत्वाचा विचार करतो, त्याला शुद्ध अंतःकरण मानव। म्हणून आता आपल्याला कळलं ना, आता संसारात अडकणं म्हणजे शहाणा म्हणजे का मूर्ख? घरातले आपल्या किंमत करतील, पण मी तुम्हाला सांगतो ह्या जगात तुम्हाला कोणीही मानायला मोकळं नाही। तुम्ही तुमची मान जरी कापून कोणापुढे ठेवली तरी तुमचं कोणी ह्या जगामध्ये नाही, हे त्रिवार सत्य आहे। ह्या जगासाठी तुम्ही देहाचे तुकडे तुकडे करून जरी टाकले तरी म्हणतील काय आहे त्याच्यात, त्याला माझाला म्हणून केलं। परंतु म्हणून संतांसारखं श्रेष्ठ या जगात कोणीच नाही का? काहीच अपेक्षा न करता बहुमोल वस्तू ते देतात अजिबात, आणि त्यांच्यापासून कोणालाच धोका नाही, विश्वासघात नाही। आणि इथं आईवर भरोसा नाही, बापावर भरोसा नाही, आपलं कुणीच नाही, नाही का? आणि बरं असू द्या, ही अतिशय सामर्थ्य संपन्न वस्तू जगात आपलं कोण देऊ शकतो? बरं, मनुष्य देह परत परत आहे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि मग आपण कशाच्या मागे जाऊ? अजून एक सांगतो तुम्हाला, तर तो विषय सांगायचा असा ज्याला आपण पतिव्रता म्हणतो। पतिव्रता म्हणजे जी असते ती दिवसातून किती तास म्हणजे तिनं शुद्ध वागायचं असतं? 23 तास। 23 तास तिनं काय करायचं? अतिशय शुद्ध वागायचं, वाईट काय करायचं नाही। 1 तास त्याला काय होते? 1 तास त्याला काय होते? त्याला पतिव्रता म्हणावं का? नाही, पतिव्रता म्हणावं। त्यानं काय केली? 9 कामं चांगली केली, 1 काम वाईट केलं, त्याला सज्जन म्हणावं। चांगलं सुंदर अशा प्रकारचं भोजन केलं, चांगलं पक्वानाचं भोजन केलं, बासुंदीचं भोजन केलं, आणि शेवटी काय केलं? 2 चमचे विष घेतलं, चांगलं झालं का? आणि म्हणून काय आहे, म्हणूनच तर संत, परंतु संतांचं कोणी जात नाही, जातात ते शरीरानं संतांकडे जातात, सोंग ढोंगानं संतांकडे जातात, अंतःकरण पूर्ण कोणीही संतांकडे जात नाही। अंतःकरणापासून संतांचं कोणी होत नाही। एक तर अहंकार असतो, दुसरी गोष्ट स्वार्थ असते, आणि तिसरी गोष्ट विश्वास नसतो, आणि चौथी गोष्ट त्यांची किंमत कळलेली नसते। म्हणून आपण संतांशी तकलादू संबंध ठेवतो। कसे संबंध असतात? तकला खोटे संबंध, आपण खोटं प्रेम म्हणतो, वरवरचं प्रेम म्हणतो, नाही का? मग वरवरच्या प्रेमानं काय हे काय? मग देवापुढं जायचं, देवळात जायचं, देवा असं होऊ दे, तसं होऊ दे, तसं होऊ दे, अर्धा तास सांगतो हे कर, ते कर, ते कर, ते कर, 10 मिनिटं सांगतो हे करू नको, ते करू नको, ते करू नको। देवापुढे 2 पेढे ठेवतो, 1 पेढा खाऊन टाकतो, नाही का? दुसरा पेढा नातूच्या हातात देतो, देवा कृष्ण विसरू नको, काय आहे? आणि म्हणून कसं आहे, संत आपल्याला काय करतात? आपल्या बुद्धीचा पालट करतात, विचाराचा पालट करतात। परंतु एक आपल्याला असं वाटतं जग गोड बोलतं, जग पुढं पुढं करतं, नाही का? ते गोड बोलणार नाहीत, पुढं पुढं करणार नाहीत, आपला मान ठेवणार नाहीत, मोठे पण करणार नाही, आपल्या मनासारखं वागणार नाही। कशा करतात? ज्याला गोड कोण बोलतो? ज्याला फसवायचं असतं, ज्याला स्वार्थ साधायचा असतो, नाही का? तो काय करतो? समोरच्याला फसून आपला स्वार्थ साधायचा असतो, तो गोड बोलतो। ज्याची कोरी खट्ट नोठी तो कशाला हे करेल? तो उजेडात नोट देतो। जी फाटकी नोट आहे तो ती अंधारात देतो आणि बंडलमध्ये देतो घालून। ती नोट कशी देतो? बंडलमध्ये घालून द्यायची आतमध्ये, नाही का? आणि अंधारात द्यायची, खोटी नोट वटवायची। खरी नोटेला काय आहे? म्हणून संतांचं 12 रुपये आहे,
खरा उपाय आहे. आणि म्हणून ते कोणाला जुमानत नाही, त्यांना काय घेणं नसतं. सिकंदर होता, सिकंदर तो भारतामध्ये आला नाही का, जगज्जेता सिकंदर आपल्या देशामध्ये आला. ह्या देशाचं महत्त्व तो जाणून होता नाही का, या देशाचं महत्त्व सिकंदर जाणून होता. आणि म्हणून पहिली गोष्ट काय घडली, या देशात आल्यावर त्याला एक साधू भेटला या देशात. परंतु त्याला म्हणायला वाटायचं पोराचा काय हिंदुस्थानची किंमत आहे, काय हिंदुस्थानची किंमत आहे, काय हिंदुस्थानची किंमत आहे. पण लोकांकडून ऐकलं होतं, पण त्याला ते पटेना. आणि म्हणून काय झालं तर त्या साधूकडे आला. साधूला म्हणा, आणि त्यानं काय केलं, आपल्या 4 लोकांना पाठवलं. म्हणून त्या साधूला सांग का जगज्जेता सिकंदर आलेला आहे नाही का, जगज्जेता सिकंदर आलेला आहे. साधूला असं केलं, दुसऱ्या शिपायाला असं केलं, तिसऱ्या शिपायाला असं केलं. मग तरी सुद्धा त्या साधूनं ऐकलं नाही. स्वतः सिकंदर गेला आणि सिकंदर म्हटला, ए जोगावड्या, तुला माहिती आहे का मी कोण आहे, मला ओळखलं का तू, हुरमडपणा करशील तर द्यायचे तुकडे तुकडे करून टाक. हाल इथून हाल. म्हणजे मग त्याला कळून चुकलं का हिंदुस्थान खरंच हिंदुस्थानच आहे नाही का. म्हणून हिंदुस्थानची किंमत आहे जगामध्ये. आणि म्हणून ह्या जगामध्ये भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे नाही का, भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. तर भरतखंडी नरदेय प्राप्ती हे तो परमभाग्याची संकल्प. परंतु येथेही विवेकी परमार्थी त्यांचा वशवर्ती मी परमात्मा. माणसाने जन्मल्यापासून काय करावं तर संतांच्या मार्गाने जावं, शास्त्राचा अभ्यास करावा, भगवत चिंतन करावं. संसार तुम्ही करा नाही कोण म्हणते, पण संसारात गाडून घेऊ नका. आणि संसार करणं म्हणजे मी तुम्हाला सांगतो थोडक्यात, स्वतःचा सर्वनाश करून टाकणे म्हणजे संसार. जो आपला वाघाच्या तोंडात बकरीनं शिरणं म्हणजे संसार. आणि म्हणून आता बरं पुढची गोष्ट एक सांगायची महत्वाची, आपण केलेला विचार ढळता कामा नये. आपण केलेला विचार तो ढळून द्यायचा नाही, बदलून द्यायचा नाही. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेच बळ. मग आता म्हणजे आता हेच करायचं आपल्याला, दुसरं काही करायचं नाही. आणि निश्चय, राजा जरी आला, राजा म्हटलं तुमचं हे तुम्ही आता हे संतांचे संघ सोडा, या आश्रमात जाऊ नका, आणि गेलं तर तुमचे मूल तोडून तो, तरी सुद्धा स्वस्तातलं. एखादं म्हटलं तुम्हाला 500 एकर जमीन देतो, सत्संगात जाऊ नका, नको आपल्याला 500 एकर जमीन. सोन्याचा बांगला देतो, नको. आणि तिथं काय मिळतंय, तिथं चहा सुद्धा कोणी नेटकं देत नाही. आणि तिथं कोण कोणाला विचारतो, तिथं काहीच किंमत नाही. लाथा खाल्ल्या तरी सत्संग सोडायचा नाही. त्याला सत्संग म्हणतात. काय काय जिथं लौकिक नसतो, वरवरचा लाभ नसतो नाही का, तर अशा प्रकारचा सत्संग. आणि म्हणून तर जोपर्यंत आत्मस्वरूपाची आत्मलाभाची प्राप्ती म्हणून आत्मसुखाच्या गोडीया जो काय विटे सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, जो प्रकृतीचे केली नेगे, जो मनाशी चाड न सांगे, सध्याची संभोगे सुखिया तया तेची घेऊशित, ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी आचुंबित शांती अशी. इथं शांती आहे का कोण आहे? शांती कोणला होय काका आहे शांती नाही का. मुलं जरी आपली झाली, सुना जरी आपल्या झाल्या, सगळं नवीन नवीन जग जरी आपलं झालं तरी सुख नाही का. आणि म्हणून सुख आहे तो एके ठाई बहु पायी चालतो. सुख एकाच ठिकाणी आणि कोणी जर म्हणत असेल तर तो भ्रम आहे, ते फसवणूक आहे. आणि म्हणून काय आहे तर संतांच्या पायाचं दास झाल्याशिवाय नाही बरं का. आणि दास कशा करणार, त्यांना गरज नाही. दास कशा करतात, आपल्या इथं करतात. आणि त्यांना ते आणि हे कोणी सांगितले, देवाने वेदाने सांगितले, संतांनी सांगितलं नाही. आता म्हणून कसं आहे तर निश्चय शेवटच्या श्वासापर्यंत निश्चय न बदलणं.
कोणत्याही मोहाच्या, कोणत्याही मानाच्या, एखाद्या मूर्ख येईल काहीतरी सांगत त्याचं नाव ऐकलं. आपला बोधाचा देव विजवणारेले असतात, आपली बुद्धी चकवणारेले असतात, परंतु आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी चित्त स्थिर ठेवणं, आत्मस्वरूपाकडेच आपली पावले पडणं. पंढरी सांगितलेली आहे. पंढरी म्हणजे कोणती? ती पंढरी नाही, तो विठ्ठल नाही. हीच पंढरी आणि हाच विठ्ठल, नाही का? याच्याशी आपण एकरूप व्हायचं आहे. म्हणून धन मान बळे नाट्यविषयी देवा. पुढं काय? मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? अहो किती ही संतवाणी म्हणजे काय आश्चर्य आहे हो. आणि म्हणून भाग्यवंत जो असतो ना, भाग्यवंत, नाही का, भाग्यवंत. आणि म्हणून मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं का बाबा असो नसो, आता मी म्हणून आता कुठे बाबा राहिले, मी कसं आहे वागलो तुम्ही काढू कसं. आणि तुम्हाला सांगतो, देव हा देवळात असतो, देव हा देवळात असतो, देव देवळात असतो आणि पंच चावडीत असतो. पंच कुठं असतात? चावडीत. देव कुठं असतो? देवळात. आणि ज्ञान कुठं असतं? संत संघात. संत संघ म्हणून मी सांगितलं शेवटपर्यंत संत संघ, हा संत संघ तुम्ही जरी टिकून ठेवला. मी जाताना काय करतो, या सत्संगाचं भाडं सगळं देऊन जातो. तुम्ही फक्त येऊन बसा, नाही का, फक्त येऊन बसा. लोके का करता? सत्संग नाही. कशा करता? कशा करता? कारण कधीच सांगता येणार नाही. कारण आणि सांगून ह्या जीवेची तेवढी ताकद नाही. सत्संगाचा लाभ किती आहे सांगण्याचा. म्हणून आता आपण पाहतो, कोण मोठेपणासाठी, कोण गुरु व्हायसाठी, कोण मला मान मिळावा, इथं माझी सत्ता चालावी, सगळ्यांनी माझं ऐकावं, माझं मोठेपण वाढावं, इथं ज्ञानाचा चोराडा होऊन जातो, नाही का. इथं देवळामध्ये जातो, देऊळ हे कोणाचं असतो? देऊळ हे कोणाचं नसतं, तिथं फक्त देवासाठी जायचं असतं, नाही का. तर सत्संगात काय असतं? तिथं काहीच नसतं, तिथं फक्त ज्ञान असतं. आणि आपोआप तिथं काय असतं? सत्संगामध्ये ईश्वराची कृपा आपोआप असते. आणि म्हणून पहा, आणि हे मिळणं ईश्वराची प्रचंड कृपेचं सामर्थ्य म्हणजे हे. आणि जे अत्यंत कोटी जन्माचं ज्यांचं भाग्य आहे त्यांनाच हे प्राप्त होतं.